सांगितलं. माझं नाव रंजना संतोष पाटील. मी कोळगावची रहिवासी आहे आणि सध्या मी ग्रामपंचायत सदस्य आहे. आज म्हणजे ज्यावेळी आम्ही समाजकारणात उतरलो, म्हणजे ज्यावेळी आमच्या गावामध्ये बीजेपी हा पक्ष अस्तित्वात नव्हता, तेव्हापासून आम्ही राजकारणामध्ये म्हणजे राजकारण नाही, समाजकारण आहे. तेव्हापासून आम्ही उतरलो. मग त्यावेळी हा पक्ष आपल्या तालुक्यामध्ये अस्तित्वात नव्हता. पण ज्यावेळी आमदार साहेब आले, त्यांनी जी विकासाची जी गंगा आहे, ती विकासाची गंगा कोवाड भागामध्ये म्हणण्यापेक्षा पुढे चंदगड तालुक्यामध्ये इतक्या चांगल्या प्रमाणे त्यांनी आणलेले आहे. जसं एखादं वटवृक्ष जसं स्थिर आपली पाळीमुळे रुहून जसं उभा राहतो, त्याप्रमाणे आपले जे आमदार साहेब आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे विकासाची गंगा आपल्या गावामध्ये आणि आपल्या चंदगड तालुक्यामध्ये आणलेली आहे. आणि आपण जसं म्हणतो, राज्यात भाजप, देशात भाजप, केंद्र सरकार भाजप, आपल्या तालुक्यात सुद्धा भाजप आलेले आहे. आणि आता आपण चंदगडमध्ये जे काही माणगाव गण असेल, कुरनूर गण असेल, या गावामध्ये आपण विकासाची गंगा अवतरायची आहे आणि विकासाच्या छत्रछायाखाली आपण सर्वांनी विकास करूया. आणि ह्या ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत, सुवर्णा मॅडम आणि शिवणकर मॅडम, यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करून देऊया. आणि जे काही म्हणजे आपली कामं असतील, ती कामं त्यांच्याकडून आपण करून घेऊया, एवढेच मी आश्वासित करते. आणि जे काही आपल्या त्यांचे चिन्ह हे कमळ आहे, त्या कमळावरती तुम्ही बहुसंख्य मताने त्यांना विजयी करा आणि ती आपली काही कामं असतील आपल्या गावचा, आपल्या सर्वांनी विकास करून देऊया. यातर्फे मी त्यांना खूप खूप माझ्या मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद.